नमस्कार. मी मधुकर खराडे, फार्मस आणि ॲग्री सोल्युशन कंपनी नाशिक या कंपनीचा प्रतिनिधी. मी आज रांदे या ठिकाणी अमर झिंजाड्यांच्या काकडीच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आलो आहे. मी 2 महिन्यापासून यांच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी येत असतो. तर त्यांना मी बरेच वेळा मार्गदर्शन करून त्यांना आपण फार्मसन कंपनीची बरीचशी औषधं मी वापरण्यासाठी सांगितली होती. ते आपण ते स्वतः त्यांच्या तोंडून त्यांचे वापरलेले प्रोडक्ट व त्यांचा अनुभव आपण त्यांच्या तोंडून ऐकूयात. शेट, आपलं नाव सांगा. झिंजाड अंबरनाथ दत्तात्रय, गाव. गाव रांदे. आपण ही काकडीची लागवड किती तारखेला केली होती? आपण काकडीची लागवड 26 नोव्हेंबर रोजी केली होती. तर आपण फार्मसन कंपनीची औषधे जी वापरलीत टॉनिक, त्याबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर माहिती द्या. सुरुवातीला आम्ही खाली बसून सांगा. फोटॉनिक्स टॉनिक वापरलं. त्याच्यानंतर रिअल ट्रिक वापरला आम्ही. म्हणजे खालून जमिनीतून पाण्यातून त्याला मुळ्यांची योग्य वाढ झाली आणि फुटवा पण व्यवस्थित झाला. नंतर आम्ही थोडं 1 महिन्यानंतर बायोलम सोडलं आणि त्यानंतर काकडी चांगली होण्यासाठी मेटाबॉलिकचा वापर केला आम्ही. त्यानंतर मग थोडी वातावरण खराब असल्यामुळं झाडांना सकाळच्या पारी दैवर राहायचं, त्यामुळं नंतर आम्ही अमायनोसिलचा वापर केला आणि त्याच्यानंतर पी-स्टार सोडलं पाण्यातून. पी-स्टारमुळे आम्हाला रिझल्ट खूप चांगले भेटले. मुळ्यांची योग्य वाढ झाली वगैरे, सेटिंग वाढली झाडांची. शेंडा पण एकदम व्यवस्थित चालायला लागला झाडाचा आमच्या. तर तुमचा आजपर्यंतचा अनुभव कसा वाटला बा फार्मसनचे जे प्रोडक्ट आहेत त्याबद्दल? फार्मसून कंपनीचे औषध खूप चांगली आहे. त्याच्यामुळे आमचा आज प्लॉट जवळजवळ 2 महिन्याचा होऊन गेला आहे. तरी प्लॉटची कंडिशन व्यवस्थित एकदम ओके आहे फार, आणि अजून पण भरपूर उत्पादन निघू शकेल असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे का फार्मसून कंपनीची औषध वापरावी. चालेल, आपण शेतकऱ्यांना दाखवू.